भूगोलमध्ये सर्वाधिक जास्त विषुववृत्तीय प्रदेश यावर घटकावर प्रश्न विचारला जातो. विषुववृत्तीय प्रदेश नेमका काय असतो? या आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजावून घेऊया. शॉर्टकट एक 3 ते 4 मिनिटाचा व्हिडिओ असेल हा. याच्यामध्ये बघा विषुववृत्ती प्रदेशामध्ये बऱ्याच वेळा पूर्वपरीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. काहीतरी घटक सांगितले जातात, की या भागामध्ये असं-असं वातावरण आहे, तर तो प्रदेश कोणता? तर आपल्याला तो प्रदेश ओळखता आला पाहिजे. इथे जो मॅप दिला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला विषुववृत्तीय प्रदेशाची विषुववृत्त रेखा जी आहे, त्याची एक रेष दिलेली आहे. ती बघून घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला पूर्णच्या पूर्ण माहिती दिली आहे विषुववृत्ताबद्दल. बघा, राज्य सेवा मुख्य परीक्षेमध्ये 14-16 ला सुद्धा प्रश्न विचारलाय. UPSC 2015 सुद्धा याच्यावर हा प्रश्न विचारलेला आहे. तर विषुववृत्तीय प्रदेश म्हणजे काय? त्याचा स्थान, प्रदेश व विस्तार आपण या व्हिडिओमध्ये समजावून घेऊया. विस्तार हा विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस 50° उत्तरपर्यंत असतो, परंतु विस्तार 100 पर्यंत होऊ शकतो. याचा जो विषुववृत्तीय प्रदेशाचा जो विस्तार आहे, तो इक्वेटर पासून म्हणजे विषुववृत्तीची रेखा आहे, तिथून 50° उत्तर तिथपर्यंत असू शकतो खालीवर किंवा 100 पर्यंत सुद्धा विस्तार होऊ शकतो. यातील दक्षिण अमेरिकेतील खोरे, मध्य अमेरिकेतील वायू खोरे, त्याच्यानंतर आफ्रिकेचा काँगो भाग, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे वार्षिक सरासरी तापमान 175 ते 200 पर्यंत असतं आणि इथे वारा कायम गतिहीन असतो आणि शांत असतो. वारा जास्त प्रवाह नसतो, पण त्याची दिशा ही अनिश्चित असते वाऱ्याची. त्याच्यानंतर वर्षभर सूर्यकिरणे लंबरूप पडतात. मागच्या वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता की सूर्यकिरणे विषुववृत्तावर कशी पडतात, तर लंबरूप पडत असतात आणि तापमान जवळपास 27° एवढंच असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर या भागात शांत कटिबद्ध किंवा डोलड्रम सुद्धा म्हटलं जातं, जे वारा शांतपणे वाहतो त्यासाठी. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा, आता वन्यजीवन आणि प्राणीजीवन कसं आहे, तर या प्रदेशातील वने अति उंच असतात आणि घनदाट असतात. झाडांची एक प्रकारे स्पर्धाच लागलेली असते. त्याच्यामुळे कारण स्पर्धा याच्यासाठी, जे झाड जास्त उंच जाईल त्याला सूर्यप्रकाश चांगला मिळेल. वनांची खूप दाटी असल्यामुळे ते झाडं एकमेकांची स्पर्धा करून त्यांची उंची खूप वाढते आणि घनदाट पण असतात. तर या वनामध्ये भरपूर एबनी, महोगनी, रोजवूड आणि सिंकोना या बऱ्याच वनस्पती आहेत. UPSC परीक्षेमध्ये 2013 मध्ये प्रश्न विचारला होता की एबनी, महोगनी, रोजवूड आणि सिंकोना ही वने कोणत्या प्रकारच्या प्रदेशामध्ये आढळतात? तर विषुववृत्तीय प्रदेशामध्ये आढळतात. ठीक आहे. आणि वार्षिक पाऊस बघा 175 ते 200 मिलीलीटर पर्यंत असतो. इथे प्राणी जे आहेत, तिथे हॉर्नबिल, गोरिला आणि स्टेथ्से नावाची माशी या भागामध्ये दिसून येते. हे बघा, ही विषुववृत्तीय रेखा आहे. याच्या वरती हरप्पन रेन फॉरेस्ट आहे, इतुरी रेन फॉरेस्ट आहे, अमेझॉन रेन फॉरेस्ट आहे आणि हवाईयन रेन फॉरेस्ट आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये हा इथून एवढा भाग या विषुववृत्तीय रेखेच्या वरती 50° ते 100° पर्यंत हा सुद्धा भाग पसरलेला दिसून येतो. ठीक आहे. एवढं समजून घ्या. आणि वर्षभर आरोह 12ही महिने पाऊस पडत असतो इथे. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये 12ही महिने पाऊस पडत असतो. तापमान 27° असतं आणि पावसाची सरासरी 175 ते 200 असते. ठीक आहे. एवढं समजून घ्या. एवढं समजल्यानंतर हा बघा, इथून उत्तर अमेरिकेतून जातोय, त्याच्यानंतर इथून युरोपमधून जातोय, त्याच्यानंतर इकडे ऑस्ट्रेलियाच्या वरचा भाग आणि भारताचा खालचा काही भाग, माले वगैरे, मालदीव वगैरे आहे तिथला भाग इथे आपल्याला दिसतोय याच्या नकाशामध्ये. एवढा भाग हा याच्यामध्ये येतो. ठीक आहे. तर सर्वांनी हा लक्षात ठेवा की विषुववृत्तीय प्रदेश हा काँगो बेसिनचा मध्यवर्ती भाग आहे. न्यू गिनी, फिलिपाईन्स आणि मादागास्करचा पूर्व तटी भाग आहे, हा याच्यामध्ये दिसून येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मानवी जीवन, लोकसंख्या इथे कमी प्रमाणात आढळते, कारण वर्षभर जर सारखा पाऊस असेल, ना शेती होऊ शकणार आहे, ना राहण्यास योग्य वातावरण होणार आहे. त्याच्यामुळं इथे पण काही जमाती राहतात. पिग्मी, रोमांग आणि रेड इंडियन या सगळ्या जाती इथे राहतात. ठीक आहे. लक्षात ठेवा. हा आपला आजचा व्हिडिओ आपण इथं संपवत आहेत. शॉर्टकटमध्ये आपले रोज व्हिडिओ थोडे थोडे येतील.
एखादा सब्जेक्ट घटक समजून घेण्यासाठी आपण अशा प्रकारच्या सिरीजचा उपयोग करणार आहोत.